आता मला हे विचारायचं आहे आता की ॲग्रिकल्चर वेस्ट पासून आपण मशरूमचे बेड बनवतो. बरोबर. ओके, परंतु ज्यावेळी एखादा बेड त्याच्याकडनं आपण जेवढे काही मशरूम काढलं, प्रोडक्शन काढलं, त्याच्यानंतर आपण त्या बेडचं काय करतो? साधारणतः ह्या व्यवसायामध्ये मी येण्याचं एक सगळ्यात मोठं गणित असं आहे की वेस्ट पासून तयार होतं आणि वेस्ट मध्ये जातं. म्हणजे थोडक्यात मातीपासून येतं आणि मातीमध्ये चाललं जातं. त्याचं उदाहरण असं की जसं आपण गहू, सोयाबीन, भात हा हे भुसा वापरतो, जसं तुम्हाला आधी मी सांगितलं. ते आपल्या शेतामध्ये निघतात, शेतामधून त्याच्यातून आपण धान्य काढून घेतो आणि ते उरलेलं वेस्टेज आहे, शेतीचं ते वेस्ट आहे. त्या वेस्टवरती आपलं मशरूम उगतं. मशरूम जवळजवळ एक 3 ते 4 क्रॉपिंग काढल्यानंतर ते बेड आपण बाहेर काढतो, शेडच्या बाहेर काढतो आणि ते आपण कुठे फेकून देतो. तर त्याचा वापर आपण काय काय करू शकतो, तर त्याचा पहिला वापर करू शकतो गायांना खाद्य म्हणून. ओके, हा जनरली जो काही भुसा निघतो हा डायरेक्ट गायांना खाद्य म्हणून वापरला जातो, पण मध्ये त्याच्यावरती मशरूमचं प्रोडक्शन करून परतही आपण गायांना खाद्य म्हणून त्याचा वापर करू शकतो. किंवा दुसरा सगळ्यात उपयोगी आणि आता खूप शेतकरी ऑर्गॅनिक शेतीकडे वळायला लागलेत. सो तुम्ही त्या शेतीपासून खूप चांगल्या पद्धतीनं या मी तुम्हाला दाखवतो. ओके, खूप चांगल्या पद्धतीने त्याचं गांडूळ खतही बनवतं. जसं तुम्ही बघताय की आता हा वेस्टेज आपण इथे पूर्ण हे लावलंय, हे वेस्टेज जमा केलंय. आता हे वेस्टेज आपण असं वाफे पद्धतीने बेड तयार करून त्याच्यामध्ये खाली कागद टाकतो, त्याच्यावरती आपण भुसा आणि शेणाचं कॉम्बिनेशन करतो. आता हे किती प्रमाण आहे, किती प्रमाणात वापरलं पाहिजे ते आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग मध्ये तुम्हाला सांगतोय किंवा तुमच्याकडून करूनही घेत असतो आपण त्या गोष्टी. सो अशा पद्धतीने आपण बेड बनवतो आणि त्याच्यामध्ये शेण आणि भुसाचं मिश्रण करून त्याच्यामध्ये गांडूळ सोडतो. गांडूळ सोडल्याच्या नंतर एक साधारणतः 1.5-2 महिन्यात त्याच्यापासून गांडूळ खत, खूप उत्तम असं गांडूळ खत तयार होतं आणि जे आपण शेतकऱ्यांना विक्री करू शकतो. शेती असेल तर स्वतःच्या शेतीलाही वापरू शकतो. आणि आतापर्यंत आपण खूप शेतकऱ्यांना गांडूळ खत दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गांडूळ खत टाकल्याच्या नंतर जवळजवळ आमची 30 ते 40% रासायनिक खतं कमी झाली वापरायची. मला एक विचारायचं आहे की जेव्हा आपण मशरूमचे मध्ये ते हार्वेस्ट करतो किंवा ते जे बेड असतात ना वर्किंग कंडिशन मध्ये, त्याचं मॉइश्चर आपण ह्युमिडिटी मेंटेन करतो त्याच्यामध्ये 40 ते 50%. तर गांडूळ खताच्या अगोदर त्याला वाळवणं आवश्यक आहे का, की जसं आपण ते बेड काढले आणि डायरेक्टली त्याच्या खतासाठी प्रोसेस करू शकतो? हो, डायरेक्टली आपण खतासाठी प्रोसेस करू शकतो. कारण तुम्हाला गांडूळ खताच्या बेडचंही मॉइश्चर मेंटेन करायचं असतं. कारण त्याच्यामध्ये गांडूळ जिवंत आहेत. गांडूळ मॉइश्चर असेल तिथेच राहतात, मॉइश्चर नसेल तिथे राहत नाही. आता हे वाळलेले बेड आहेत, ह्याची काय प्रोसेस असेल किंवा वाळलेले बेड जर याच्यापासून जर आपण गांडूळ खत बनवायला सुरुवात केली तर ह्याच्यामध्ये काय जास्त वेळ लागतो का, किंवा ह्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं का? आता आपल्याकडे प्रचलन गांडूळ खताचं फक्त शेणापासून बेड बनवायचं किंवा शेणापासून गांडूळ खत बनवायचं, तर त्याच्यामुळे थोडंसं फास्ट प्रोसेस होते. कारण गांडुळांचं ते आवडतं खाद्य. आता हे गांडुळांचं खूप आवडतं खाद्य. याच्यामध्ये प्लांट प्रोटीन वगैरे किंवा न्यूट्रिशन गांडूळ खतामध्ये जास्त देतात. प्लस तुमचं शेण तर आहेच कॉम्प्लिमेंटरी त्याच्यामध्ये. सो फक्त याच्यामध्ये टाइम कुठे जातो की हे कुजायला वेळ जातो. कुजायला वेळ गेल्यामुळे साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये शेणापासूनचा बेड तयार होतो. असं साधारणतः 2 महिन्यापर्यंत 15-20 दिवसाचा टाइम पिरियड त्याच्यामध्ये आपला एक्सटेंड होतो. पण त्यातही तुम्ही जर प्रॉपर मॉइश्चर मेंटेन केलं किंवा हा भुसा तुम्ही ऑलरेडी डिकम्पोज करून गांडुळांच्या हवाली केला तर मग तो तुमचा सेम टाइमलाच हे होतो. आणि प्लस ह्या भुशामध्ये जे काही न्यूट्रिशन्स आहेत, समजा प्लांट प्रोटीन असेल, जसं मशरूमसाठी सेल्युलोज लागतं म्हणून आपण भुशाला प्राधान्य देतो, ह्या 3 भुशांना प्राधान्य देतो. सो हे सेल्युलोज म्हणजे तुमचं प्लांट प्रोटीन आहे. तो हे प्लांट प्रोटीन तुम्हाला ह्या शेण आपलं गांडूळ खतामध्ये पण उतरतात आणि तुमच्या शेतीला पण मिळतात. प्लस त्याच्यामध्ये काही अंश जर गांडुळांनी नाही खाल्ला, तुझा काही उरलेला अंश जो आहे त्याने तुमचं सेंद्रिय कर्ब, आपण ज्याला कर्ब जे म्हणतो, CN रेशो, तो तुमच्या शेतीचा वाढण्यासाठी खूप मदत होते. या तुम्हाला आता मी आपलं हे जे तयार गांडूळ खत आहे हे मी तुम्हाला दाखवतो. आता अशा पद्धतीने आता समोर तुम्ही भुसा बघताय, तो भुसा प्लस शेण मिक्सर करून आपण याच्यामध्ये टाकलं आणि ह्या अशा पद्धतीने आता त्याचं गांडूळ खत पूर्ण तयार झालंय. आता जनरली याला 2 महिने लागले का? हो, आणि आपण ह्याला 2-2.25 महिन्यापर्यंत जातात. आता हे झालं. आता हे ज्या ह्या काड्या आहेत भुशामधल्या, आपण सोयाबीनचा भुसा वापरल्याने ह्या काड्या येतात. ह्या भुसा का फार डिकम्पोज झाल्या नाहीत किंवा खाल्ल्या नाहीत तर ह्या आपण नेक्स्ट बॅच मध्ये पण टाकू शकतो. किंवा आपल्याकडे स्ट्रेनर आहे, स्ट्रेनरने चाळून आपण गांडूळ आणि हे जे काही कचरा आहे याच्यामधला हा वेगळा करतो आणि एकदम चहापत्ती सारखं चाळलेलं असं गांडूळ खत आपण हे नाही यूज करू शकत का शेतीमध्ये डायरेक्टली? आता ह्याच्यामध्ये काही काड्या वगैरे आहेत किंवा हे प्रॉपर हे नाही झालेलं आहे? नाही, हे शेतीसाठी उत्तम आहे. जसं मी तुम्हाला म्हणलो की कर्बाचं प्रमाण याच्याने अजून तुमचं वाढतं.
पण शेतकऱ्यांना कसं ते एकदम असं फाईन रासायनिक खतामुळे फाईन वापरायची Yes, सवय लागली लागलीये किंवा ना ते थोडंसं. ती थोडस त्यांची आवड निर्माण झाली. सो मग आपण थोडस ते स्वच्छ करून दिलं की त्यांना जरा ते याच्यासारखं हे होतं, फील होतं किंवा हाताळणीसाठी किंवा बघण्यासाठी ते टाकण्यासाठी. त्यांना जास्त इज आउट हे होतं. म्हणजे याच्यापासून अजून एक प्रोसेस पुढची जर तुम्ही डिटेलमध्ये प्रोसेस केलं तर याच्यामधून गोळी खत तयार करतात. म्हणजे ह्याच गांडूळ खताच्या गोळ्या तयार केल्या जातात, त्याला इनरिच केलं जातं वेगवेगळ्या बुरशीज किंवा जीवाणू जे आहेत. ओके, ते काय पर्टिक्युलर Bacteria. एखाद्या पिकासाठी वापरतात का सगळ्यासाठी? नाही, आपण नाही. जे काही पिकं घेतो, ज्वारी बाजरी वगैरे. पिकागणिक तुम्ही करू शकता किंवा रोग च्या दृष्टीने तुम्ही करू शकता. बॅक्टेरियल म्हणजे त्याला जैविक खत त्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये जीवाणू असतात, बॅक्टेरिया असतात, त्याच्यापासून मग ते तुम्ही स्पेसिफिक एखाद्या रोगासाठी वापरू शकता, स्पेसिफिक तुम्ही एका पर्टिक्युलर मातीसाठी वापरू शकता, एका क्रॉपसाठी वापरू शकता किंवा असं बरेच त्याच्यामध्ये हे करतात. जसं प्रोसेस करून रासायनिक आपण त्याला एक पर्टिक्युलर वे मध्ये किंवा स्पेसिफिक साठी आपण कस्टमाइज म्हणलं तरी कस्टमाइज चालेल ना? करेक्ट 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 हा त्याचा बेस आहे. याला तुम्ही पाहिजे तसं मोल्ड करू शकता. म्हणजे तुम्हाला आता सफेद मुळी सुधारवण्यासाठी पाहिजे असेल तर सफेद मुळी सुधारवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. जमिनीचं सीएन रेशो वाढवण्यासाठी पाहिजे सीएन रेशो वाढवण्यासाठी वापरू शकता. तुम्ही नुसतं खत म्हणून वापरायचं खत म्हणून वापरू शकता. आमच्याकडे फार प्रचलन आहे की टोमॅटो, मिरची याची जी लागवड होते ना, त्याला आम्हाला मल्चिंग वरती त्याची लागवड होते. मल्चिंग टाकायच्या आधी त्या बेडमध्ये ना हे गांडूळ खत भरलं जातं ओके. आणि त्याच्यावरती मल्चिंग टाकलं जातं आणि मग त्याच्यावरती लागवड केली जाते. त्याच्यामुळे सुरुवातीला जे मुळं धरणं आहे किंवा दुसरे जे काही कंटॅमिनेशन येणं आहे ह्या गोष्टी होत नाही त्याच्यामध्ये फार. सो अशा पद्धतीने गांडूळ खत हे करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला म्हणालो की मशरूम आपलं मातीतून येतं आणि परत मातीत जातं. सो हे आता तुम्ही जर बघितलं तर हे काळं सोनं आहे. याला काळं सोनं म्हणलं जातं शेतीमधलं. म्हणजे मशरूमला आपण एक शेतीपूरक व्यवसाय म्हणू शकतो की जो आपण शेतीतलं म्हणजे एक ऍग्रिकल्चर वेस्ट पासून आपण त्याला बनवतो आणि परत त्याचा एक खत म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो. शेतीपूरक म्हणू शकता, शेतीवरती डिपेंडंट म्हणू शकता, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये.